नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत सकाळी सकाळी आरशात बघून गाणं गुणगुणत असतो. त्याचवेळी सोहम आणि राहुल तिथे येतात. सोहम म्हणत असतो की काय रे राहुल, तू कधी आपल्या अद्वैत दादाला गाणं गुणगुणताना बघितलंय का? उलट जर आपण टाइमपास करत असतो तर हा नेहमी आपल्याला बोलतो. तेव्हा राहुल त्याला म्हणत असतो की अरे होत असतं प्रेमात पडल्यावर असं. सोहम म्हणत असतो की मला तर नाही बाबा एक्सपिरियन्स आहे सगळ्याचा. राहुल म्हणत असतो की मला गर्लफ्रेंडचा एक्सपिरियन्स आहे परंतु प्रेमाचा एक्सपिरियन्स नाही आहे. अद्वैत म्हणत असतो की झालं का तुमचं सुरू? राहुल म्हणत असतो की आज तर अद्वैत दादा नैनाजींसोबत डेटवर जातोय. तर सोहम म्हणत असतो की दादा तू एक काम कर, हा परफ्यूम मारून जा. अद्वैत हातात परफ्यूम घेतो आणि दोघांच्याही अंगावर मारत असतो. राहुल विचारत असतो की सांग ना दादा, तू कुठे डेटवर चाललाय, म्हणजे लोकेशन काय आहे? अद्वैत त्याला विचारतो की तुला कशाला हवंय लोकेशन? तर राहुल त्याला म्हणत असतो की अरे उद्या जर सोहम कुणाच्या प्रेमात पडला तर त्याला उपयोगी येईल ना, म्हणून म्हणतोय. तर अद्वैत म्हणतो की कॅफे अरोमा. राहुल आता मनामध्ये म्हणत असतो की काहीही झालं तरी मी ही डेट काय सक्सेसफुल होऊ देणार नाही. तर इकडे रजनीची धावपळ सुरू असते, कारण नैनाचे आईवडील येणार असतात म्हणून सर्वजण खूपच उत्साही असतात. तर रोहिणी मात्र मनामध्ये म्हणत असते की हे सर्वजण एवढे उत्साही आहेत, जेव्हा यांना नैनाची खरी ओळख पटेल ना तेव्हा यांच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. आणि जेव्हा तुम्ही नैनाच्या बाबाचा काळा कुट्ट स्टॉल बघाल ना, आणि मग तेव्हाच मला तुमचे चेहरे बघायला आवडतील. रजनी सरोजला म्हणत असते की मी काय म्हणते वहिनी, कदाचित नैनाचे आईवडील हे 11-11:30 वाजता येतील, त्यामुळे आपण एक काम करूया, आपण डायरेक्ट लंचच बनवूया. रोहिणी म्हणते की अरे वा, खूप छान तयारी चालू आहे अद्वैतच्या सासरच्या माणसांची. सरोज म्हणत असते की हो ना, माझ्यापेक्षा तर जास्त एक्सायटेड रजनी आहे. राहुल आणि अद्वैत तिथे आता आलेले असतात. तर सरोज म्हणत असते की अरे अद्वैत तू कुठे निघाला, नैनाचे आईवडील घरी येणार आहेत. राहुल म्हणत असतो की मग काय आता अद्वैत ब्रो कांदा पोहे आणि चहा घेऊन जाणार आहे का त्यांच्यासमोर? तुम्ही करत बसा नाही हे सर्व, आम्हाला नाही करायचंय. सरोज विचारत असते की अरे अद्वैत मग तू कुठे निघालायस? त्यावर राहुल म्हणतो की हे बघ, जोपर्यंत लग्नाचं काही ठरत नाही तोपर्यंत अद्वैत ब्रोने ठरवलंय की ह्या भानगडीत पडायचं नाही. त्यामुळे तुम्ही इथं नैनाच्या आईवडिलांना चहा कॉफी देईपर्यंत अद्वैत आपल्या नैनाला कॉफीला घेऊन जातोय. रोहिणी म्हणते की दॅट्स ग्रेट अद्वैत, असं तर तुम्ही करायलाच हवं. जोपर्यंत तुम्ही एकमेकांना ओळखत नाही तोपर्यंत तुमची ओळख कशी होणार? रजनी म्हणते की अरे हो, पण जाताना काहीतरी घेऊन जा बरं का तिला. तर अद्वैत म्हणतो की हो, मी तिच्यासाठी एक गोष्ट घेतली आहे, आणि तो सर्वांना दाखवत असतो. त्याने नैनासाठी एक घड्याळ घेतलेलं असतं आणि ते बघून राहुलचा चेहरा लगेचच पडतो. राहुल मनामध्ये म्हणत असतो की नाही नाही म्हणता खूपच पुढे चाललाय हा. राहुल अद्वैतला म्हणत असतो की अरे ब्रो तू काय करतोयस, नैना ऑलरेडी श्रीमंत मुलगी आहे आणि तिला ह्या डायमंड वॉचची काय किंमत असणार. तिला असं काहीतरी दे जेणेकरून त्याची किंमत तिच्यासाठी खूप जास्त असेल, पैशाने नाही तर फिलिंग्सने. अद्वैत विचारतो की मग असं काय देऊ मी? तेव्हा राहुल सांगत असतो की तू एक काम कर, तू तिला छानपैकी चॉकलेट वगैरे दे, नाहीतर गुलाबाचं फूल दे. आणि ब्रो, प्रेमात पडलेल्या मुली ह्या खूप इमोशनल असतात, त्यांना डायमंडपेक्षा गुलाबाची फुलं जास्त आवडतात. रजनी म्हणते की हो अद्वैत, तो बरोबर बोलतोय. आणि मग अद्वैतलाही राहुलचं म्हणणं पटतं आणि अद्वैत आता तिथून निघतो. राहुलने अद्वैतकडून ते डायमंड वॉच काढून घेतलेलं असतं आणि तो मनामध्ये म्हणत असतो की तू तिला आता गुलाबाचं फूल दे, मी तिला डायमंड वॉच देतो. तर इकडे काजू ही कलाकडे आलेली असते. कला म्हणते की काजू, तू आलीच आहेस तर एक काम कर, तुझी फीज घेऊन जा आणि तुझी फीज बाकीची आपण नंतर देऊ हा, तू त्यांना सांग हा. तर काजू म्हणते की अगं ताई, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, कॉलेजमध्ये ना आपली खूप वट आहे, आपल्याला कोण काय बोलणार नाही, काळजीच करू नको तू, फुल मॅनेजमेंट आपल्या डाव्या खिशात आहे. कला म्हणते की ही कसली भाषा आहे ग तुझी, परत जर तू असं काही बोललीस तर लक्षात ठेव हा. आणि काय ग, तू कॉलेजमध्ये शिकायला जातेस की दादागिरी करायला जातेस? काजू कलाला सॉरी म्हणते आणि म्हणते की बरं ताई, परत नाही करणार असं. तितक्यातच तिथे एक काका येतात आणि ते कलाकडे एक पावती देतात आणि ती पावती बघून कलाला मोठा धक्का बसतो. तर इकडे संगीता आता चांदेकरांच्या इथे आलेली असते आणि चांदेकरांचं घर अगदी डोळे भरून बघत असते आणि मनोमन खुश होत असते. तितक्यातच रोहिणी आणि रजनी तिथे येतात. त्या संगीताला म्हणतात की नमस्कार, आम्ही तुमचीच वाट बघत होतो, आणि त्या त्यांना घरात बोलवतात. संगीताने खूप सारे फ्रूट्स, मिठाई सगळं आणलेलं असतं आणि मिठाई आणण्यासाठी तिने 2 माणसांना पगार देऊन त्यांना घरीही बोलवलेलं असतं. संगीता अगदी थाटामाटात सोप्यावर बसते आणि म्हणते की हे सर्व तुमच्यासाठी आणलंय हा मी.
रजनी म्हणत असते की अहो एवढं सगळं करण्याची काय गरज होती. गीता म्हणते की अहो आता पहिल्यांदाच आले ना तुमच्या घरी, म्हणजे आधी आले होते परंतु आता अशी आले ना. रोहिणी मनात म्हणत असते की बापरे एवढं सगळं, जबरदस्त गेमर आहे ही बाई, सगळं अगदी व्यवस्थित मॅनेज केलं हिने. पैसे नसून सुद्धा बेसिक सोंग अगदी व्यवस्थित आणलं हिने. ती ते बिल बघून खूप थक्क झालेली असते आणि ती त्या काकांना विचारते की काका हे सर्व काय आहे. तर काका म्हणतात की अगं पोरी मिठाईचं बिल आहे. कला म्हणते की काका मी तर सर्व हे काही मागवलं नाहीये. तर ते काका म्हणतात की अगं लगीन घर आहे म्हटल्यावर मिठाई वगैरे तर लागणारच ना. आता मी इकडनं चाललंच होतो म्हणून म्हटलं की बिल देऊन यावं. कला विचारते की पण काका लग्न आहे हे तुम्हाला कसं काय माहीत. काका म्हणतात की अगं सकाळी तुझी आई आली होती ना, ती सांगत होती की तुझ्या बहिणीचं खूप मोठ्या घरी लग्न ठरलंय म्हणून, आणि त्यामुळेच त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरच्यांना मिठाई सुकामेवा त्या काय काय घेऊन गेल्यात. लई आनंद होता बघ तुझ्या आईच्या चेहऱ्यावर. आणि मग शेवटी जाता जाता त्या मला म्हणाल्या की पैसे कलाकडनं घे. कला मनात म्हणत असते की अगं आई एवढा खर्च करायची काय गरज होती. तू जर साध्या तुझ्या हातच्या नारळाच्या वड्या जरी घेऊन गेली असती ना तरीही ती लोक खुश झाली असती, कारण तुझ्या हातच्या नारळाच्या वड्यांना कसलीच सर नाहीये. काका विचारतात की अगं कला कुठे हरवलीस. कला म्हणते की काही नाही काका, खरं तर मला आईने सकाळी सांगितलं होतं मिठाईचं पण मीच विसरून गेले. थांबा मी तुमचे पैसे घेऊन येते. आणि असं म्हणून कला आता पैसे घेण्यासाठी आलेली असते. तर कला तिच्या डायरीमध्ये पैसे बघत असते तर डायरीमध्ये फक्त 5,000 रुपये असतात आणि कलाने 10,000 रुपये ठेवलेले असतात आणि 5,000 रुपये नयनाने काढलेले असतात. काजू विचारते की अगं ताई काय झालंय, तू एवढी टेन्शनमध्ये का दिसतीये. कला म्हणते की अगं मी ह्या डायरीमध्ये 10,000 रुपये ठेवले होते आणि आता यामध्ये फक्त 5,000 रुपये, कुठे पडले तर नसतील ना. काजू म्हणत असते की हे बघ ताई तू टेन्शन घेऊ नको, इथेच असतील कुठेतरी. कला म्हणत असते की अगं एखादी नोट जर गायब असती तर मी समजून गेले असते, परंतु पूर्ण 5,000 रुपये गायब आहेत. दोघीही आता दुकानात शोधू लागतात परंतु पैसे कुठेच नसतात. काजू विचारत असते की मला सांग सकाळी सकाळी तू कोणाला पैसे दिले होते का. तू कोणाला पैसे दिले असतील तू विचार कर बरं नीट. आणि मग कलाला आठवतं की नयनाने तिच्याकडे 5,000 रुपये मागितले होते. कला काजूला म्हणते की काजू तू नको शोधूस. तितक्यात काका तिथे येतात आणि म्हणतात की अगं कला बेटा जाऊ दे, तू नंतर कधीतरी पैसे दे, मी थोडी तुझ्या मानगुटीवर बसलोय आता. कला म्हणते की नाही काका, आज काय आणि 1 महिन्यानंतर काय, पैसे तर द्यावेच लागतील ना. काका तुम्ही सगळी आपलीच माणसं आहात, परंतु त्यामुळे उधारीची सवय करून घेणं चुकीचं आहे ना. काका कलाला म्हणतात की लई मानाची आहेस तू, अशीच आयुष्यभर राहा. काका आता तिथून निघून गेलेले असतात तर काजू म्हणत असते की ही आईसुद्धा कमालच करते. साधं चांदेकरांना भेटायला जायचं होतं तर सुरेश मिठाईचं सगळं दुकानच खाली करून गेली ही. कला विचार करू लागते की खरं हे, अजून लग्न ठरलं नाही आहे तरी एवढा खर्च होतोय, लग्न ठरल्यावर काय होईल. काजू कलाला म्हणते की हे बघ ताई तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, मी आता घरी गेले ना आईला बरोबर झापून काढते. कला म्हणते की अगं ती आई आहे आपली आणि तू काय आहे, तू कधी सुधारणार आहेस, तुझी भाषा कधी सुधारणार आहे. हे बघ तिने जे काही केलं असेल ते विचार करूनच केलं असेल आणि जे झालं ते झालं. काजू म्हणते की हाच प्रॉब्लेम आहे तुझा, तुला कळत नाही आहे का ती काय करते ते. कला म्हणते की जाऊ दे तू एक काम कर, तू घरी जा. काजू म्हणते की मला नाही जायचं घरी, मला दुसरं काही एखादं काम असेल तर सांग मी ते करते. कला म्हणते की एक काम आहे, नयनाताई त्या आगाऊ अद्वैतसोबत कॉफी प्यायला जाणार आहे, त्यामुळे तू तिच्या मागावर जा कारण ती एकटीच आहे. माझा त्या माजोरड्या अद्वैत चांदेकरवर अजिबात विश्वास नाही आहे. काजू म्हणत असते की मी नाही जाणार त्या सटाक माणसासोबत. कला म्हणत असते की नको ना वाद घालू गुंड्या, जा ना माझ्यासाठी तू. काजू म्हणते की बरं ठीक आहे तू म्हणते म्हणून जाते फक्त मी, आणि हो वडापाव खाऊन घे. आणि मग काजू तिथून निघून जाते. तर कला विचार करत असते की हा सर्व काय प्रकार आहे. ते आगाऊ अद्वैत चांदेकरने ताईला पैसे द्यायला का सांगितले असतील. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आई एवढी तयारी करून तिकडे गेली आहे, यामागे त्यांचा डाव तर नसेल ना काही. आईला तिकडे बोलून त्यांनी जर आईचा अपमान केला तर इकडे संगीता बसलेली असते. त्याच वेळी कलाचा तिला फोन येत असतो. फोन वाजल्याने रोहिणी तिला म्हणत असते की अहो तुमचा फोन वाजतोय. तर संगीता म्हणत असते की मग घ्या की. रोहिणी म्हणते की अहो तुमचा फोन वाजतोय. संगीता जेव्हा कलाचा फोन बघते तेव्हा म्हणते की नाही नाही इतका काही महत्त्वाचा फोन नाही आहे, नंतर बोलते मी. रजनी म्हणते की तुम्हाला पाणी हवं आहे का, तुम्ही कसं पाणी घेणार, थंड घेणार की साधं पाणी घेणार. त्यावर संगीता म्हणते की मधलं पाणी घेणार. रजनी म्हणते की अच्छा तुम्हाला मिक्स वॉटर हवं आहे. ती रघुला मिक्स वॉटर आणायला लावते.
संगीता म्हणते की तुमचा AC चालू नाही आहे वाटतं. रजनी म्हणते की आमचा सेंट्रलाइज AC आहे. संगीता म्हणते की अरे वा, सेम टू सेम आमच्यासारखाच आहे. कला पुन्हा एकदा संगीताला कॉल करते. यावेळी संगीता फोन घेते. तर कला विचारत असते की आई कसं आहे, सगळं काही ठीक आहे ना? तर संगीता म्हणते की हो हो, काळजी करण्याची काही गरज नाही. आणि एवढं बोलून फोन ठेवून देते. तर आता सरोज तिथे आलेली असते. रघु हा संगीताला पाणी देत असतो. त्यावेळी सरोज म्हणते की 1 मिनिट. संगीता विचार करत असते की बापरे, आता यांनी मला का थांबवलं असेल. तर सरोज तिला म्हणते की मी नैनाला सांगितलं होतं की आई आणि बाबांना घेऊन ये, मग तुम्ही एकट्याच का आलात. रोहिणी म्हणते की अगं वहिनी, आत्ताच आल्यात त्या मिसेस खरे, जाऊ दे, त्यांना पाणी तर पिऊ दे आणि मग विचार काय विचारायचंय. तर संगीता पाणी पिते. रोहिणी म्हणते की कुठे गेले तुमचे मिस्टर, आले नाहीत. हा म्हणजे चालायचंच ना, बिझनेसमॅन असतील शेवटी, आणि बिझनेसमॅनचं दुःख आम्ही समजू शकतो, आम्ही सुद्धा बिझनेसमॅन आहे. नाहीतर मग पोरीच्या लग्नाची बोलणी करायला असं थोडीच नाही म्हणेल. संगीताच्या मनातलं रोहिणीने बोललेलं असतं. त्यामुळे संगीता म्हणते की अगदी मनातलं बोललात हा, जगात भारी बोललात तुम्ही. सरोज विचारते की बरं तुमचा बिझनेस काय आहे. आता मात्र संगीता थांबते आणि काय नाव सांगावं असा तिला मोठा प्रश्न पडलेला असतो. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सरोज संगीताला म्हणत असते की तुम्हाला तर आमच्याबद्दल खूप माहिती आहे, पण तुमचं काय, पण तुम्ही कुठे राहता. तर इकडे अद्वैतची नैनासोबतची पहिलीच डेट असते आणि अद्वैतच्या गाडीचा टायर पंक्चर असतो. त्यामुळे अद्वैत खूप टेन्शनमध्ये असतो आणि त्याचवेळी कला तिथे येते. अद्वैत कलाला म्हणत असतो की मी इथे होतो ना, म्हणून तू मुद्दाम मला त्रास द्यायला थांबलीस इथे. तेव्हा कला म्हणते की कॅफेत कोणीतरी तुझी वाट बघते, त्याचा विचार कर आधी. कॅफे हा शब्द सुद्धा उच्चारला नाहीये मी अजून. कला म्हणते की तू बरा आहेस ना, म्हणजे तू काय बोललाय हे सुद्धा विसरून जातोस का. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.